नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल। अपने तन को मन को धन को दूजों को जो दे दान रे, वो सच्चा इंसान रे, इस धरती का भगवान रे. म्हणतात ना, कमळ चिखलातच उगते, आदर्श जीवन संघर्षातच दर्शविता येते, द्वेषातच प्रेमाची व्याख्या कळते. मीरा मावशी, खरंच तू तुझ्या नावाप्रमाणे जगलीस. तू खरंच आयुष्य जगली की आयुष्य समर्पित केले, हा मात्र आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी नेहमीचाच प्रश्न राहील. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहून सुद्धा प्रत्येक वेळेस धैर्याने आणि हसतमुखाने प्रत्येकाला सामोरे जायचं. जो जो दारात येईल त्याची तन मन धनाने सेवा करायची. कुठलीही अपेक्षा न बाळगता, मनात कुठलाही व कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, वाणीत अतिशय गोडवा ठेवून. हे कसं साध्य झालं मीरा मावशी? अगदी शेवटच्या काही दिवसात स्वतः आजारी असताना सुद्धा दुसऱ्यांची विचारपूस करणं, हा गुण कोणाकडून घेतलास मीरा मावशी? प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचाच विचार करून त्यांना काय हवं नको हाच विचार, हे कसं जमलं मीरा मावशी? आपलं जीवन आपलं नाहीच, हे प्रत्येकाची सेवा करण्यासाठीच आहे, हा ध्यास कुठून मिळवला मीरा मावशी? सामान्य जीवन हे असामान्य कसं करता येतं, हे तू तुझ्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले आहेस. मीरा मावशी म्हणजे अनासक्त जीवन, प्रेममय जीवन, समर्पित जीवन, हसतमुख जीवन. आयुष्याच्या बागेत प्रतिकूल परिस्थितीत सुंदर जीवन कसं फुलवता येतं, हे तू आम्हाला शिकवून गेलीस. तुझ्या जाण्याने आम्ही तुझे प्रेममय वात्सल्य हिरावून बसलो ग मीरा मावशी. तुझी आठवण आमच्यासाठी आदर्श जीवनाची कुंजी आहे. तुझा हा प्रवास इतका लवकर संपेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे शेवटचा प्रणाम हे वाक्य म्हणायला सुद्धा कंठ दाटून येतोय. मीरा मावशी, शतशः प्रणाम. तुझा पुढचा प्रवास शांततेत जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्वाध्विनम्. ओम पूर्णमदां पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.